खरं पाहायला गेलं तर आज दिवाळी आहे आणि दिवाळीची आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी आज ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. हा तर घरातला प्रश्न होता. पक्षप्रवेश हा प्रदेशाचा विषय आहे आणि याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे, प्रदेशाध्यक्षांनी जो निर्णय घेतला आहे किंवा जो घेत आहेत, ही प्रदेशाची गोष्ट आहे. हा काही छोटे छोटे प्रवेश नाही आहेत. जिल्ह्यामधून कित्येक माजी आमदार किंवा नेते या पक्षामध्ये यायला लागलेले आहेत. आता मागच्या ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपकी बार 75 पार महापालिकेमध्ये. तर हे काही सर्वांना लक्षांक दिलेला आहे आणि काँग्रेस मुक्त असं आपल्याला इथं भाजप युक्त सगळं कार्यक्रम करायचा आहे. ह्यामध्ये कित्येक लोक, दिग्गज लोक भारतीय जनता पार्टीच्या कामाकडे पाहून येत आहेत, ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, ज्यांचं काम आहे, ज्यांनी आत्ताच्या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ॲब्सोल्युटली मेजॉरिटीनी त्यांचा पॅनल आणला, भाजपचाच पॅनल आणला आणि सभापतीपद आपल्याकडे ठेवलं. आता इथल्या पुढच्या काळात DCC बँका आहेत, ह्या अतिशय महत्त्वाच्या सरकारच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुका जर पाहिल्या तर इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं अपेक्षित आहे. या दृष्टीने प्रदेशाने तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. आणि आज जो घडलेला प्रकार आहे अतिशय दुर्दैवी आहे. आज जे लोकांनी जे आंदोलन केलं, मी आज तुमच्या माध्यमातून पाहिलं, हे दुर्दैवाचा भाग आहे. ह्यांना जर खरंच विरोध करायचा असता तर यांनी प्रदेश पातळीवर जाऊन करायला पाहिजे होता किंवा मान्य प्रदेशाध्यक्षांना भेटलं पाहिजे होतं, तिथं शिष्टमंडळ गेलं पाहिजे होतं आणि नक्की काय भावना आहेत त्या तिथं कळवल्या पाहिजे होत्या. हे कालचा आजचा जो कार्यक्रम आहे हा स्पॉन्सर केलेला कार्यक्रम आहे. आज तुमची तिकीटं कापली जाणार, तुम्हाला हे करणार, माझं काय आहे त्यात, तुम्ही ते अभिनय जे करून सांगितलं लोकांना. काल माझ्यासमोर चार्ज केलेले, काल काही पदाधिकारी माझ्या घरी फराळाला आल्यानंतर त्यांनी फोन स्पीकरवर टाकून मला ऐकवलं होतं. ठीक आहे, काय पक्षातले कार्यकर्ते असतात, आमच्यासारख्याला भेटायला येतात. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, तेवढ्याच ताकदीने ती लढवायची आहे. आज जर आम्ही युती म्हणून म्हणतोय किंवा महाआघाडी म्हणतात, महाआघाडी एकत्र आली तर त्यांच्यासमोर त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार असतील, ही निवडणूक साधारण सोप्या पद्धतीने घेणं अपेक्षित नाही आहे. आणि माझं वैयक्तिक मत सांगतो, दक्षिण मतदारसंघामध्ये दिलीपरावजी माने मालकाची स्वतःची वैयक्तिक ताकद आहे. इथं म्हणजे ज्यांना पक्षाची ताकद असते, एक पक्षाचा ब्रँड आहे, दिलीपराव माने हा स्वतः एक ब्रँड आहे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारी व्यक्ती आहे. आणि जर त्याच्यामुळे त्या व्यक्तीमुळे जर पक्षाची वाढ होत असेल तर निश्चितच त्याचं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या मागासवर्गीय आदिवासी कार्यकर्त्याला असा त्याचा अभिमान आहे की बाबा ते आम्हाला 12 बलुती 18 पगड ह्या जातीला घेऊन जाणारा नेता आम्हाला मिळणार असेल तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आज जे भडकाऊ भाषणं करत होते ही पक्षाची रीत नव्हे. आज मी त्यांचं उद्या पत्र देणार आहे, आमच्या प्रदेशला देणार आहे, शहराध्यक्षांना देणार आहे, यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. तुम्ही आमची पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम या माध्यमातून केलं आहे. आज जो स्टंटबाजीचा कार्यक्रम केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो. आज आमच्या जवळजवळ 12-14 नगरसेवक, एकही नगरसेवक त्यांच्याबरोबर नव्हता. हे दुर्दैव आहे. विधानसभेला आम्ही त्यांच्या विरोधात होतो, एक व्यक्तीच्या विरोधात होतो, एक विचारधारेच्या विरोधात होतो, पक्षाच्या विरोधात नव्हतो. माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुझ्या प्रभागातून जर मताधिक्य कमी पडलं तर तो पुन्हा आमच्याकडे तिकीट मागायला यायचं नाही आणि पार्टीत तुम्हाला परत मिळणार नाही. आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि मागच्या लोकसभेला 10,000 मागं असणारा मतदारसंघ यावर 77,000 पुढे गेला. मला सांगा 4 महिन्यात असा काय घडला प्रकार? जो लोकसभेला विरोधी पक्ष जो आहे, आज आमचं खरं पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये आमचं मागच्या वेळेस 313 एवढं मोठं स्वतःच्या ताकदीवरती आलेली पार्टी होती आमची. यावेळेस 240वरती येऊन थांबली. ॲब्सोल्युटली विजयी असणारं सीट सोलापूरचं गेलं. याचं दुर्दैव सामान्य कार्यकर्त्यांना आहेत. आजच्या याच्यामध्ये जे खरे कार्यकर्ते आहेत ते किती होते? ज्यांनी पक्षांतरबंदी केलेली आहे, ज्यांनी आरोप केले, त्यांच्या रील्स आहे सगळं ते जाऊ द्या, जे काय भाग असेल तो त्या लोकांना मोठं करायचं नाही, अशा लोकांना वृत्तीला मोठं करायचं नाही. आणि मला आज तुमच्या माध्यमातून मला माननीय फडणवीस साहेबांना, रवींद्रजी चव्हाण साहेबांना अपील करायचं आहे की जे आजचा पक्षप्रवेश फक्त सोलापूर जिल्ह्यात होत नाही आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात येतात. येऊ द्या त्यांना. त्यांच्यावरती आरोप झाले असेल, अरे तुमच्यावर आरोप नाहीत का? तुम्ही निष्कलंक आहेत का? अहो आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला तर तुमच्यावरती किती गुन्हे, आमच्यावरती किती गुन्हे, आमच्याकडे कागद आहेत ना, ते पेपर आहेत ना, आम्हाला त्याच्यावरती जायचं नाही. तो माझा भाग पण नाही आहे, एवढा मोठा मी कार्यकर्ता नाही. पण मी तुमच्या माध्यमातून सांगतो की माने मालकांचा किंवा अजून इतर बाकी सगळ्यांचा जे काय पक्षप्रवेश आहे तो लवकरात लवकर व्हावा. आम्हाला तर वाटलं होतं की दिवाळीच्या अगोदर पक्षप्रवेश झाला असेल, आणखी दिवाळी गोड झाली असती, सामान्य कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली असती.
आणि आम्ही स्वतः शिष्टमंडळ घेऊन आमच्या बाकीच्या नगरसेवकाचं लवकरात लवकर जाऊन फडणवीस साहेबांना प्रदेशाध्यक्षांना भेटणार आहोत. आणि हे असं जर आज काळी दिवाळी साजरी करण्याचा जो प्रकार केला आहे, आज काळे कपडे त्यांनी महिलांना काल फोन करून सांगितले, दम देऊन सांगितले उद्या काळे कपडे घाला. काही महिला म्हणल्या उद्या सण असते, आम्ही आमुष्याच्या दिवशी काळे कपडे आमच्यामध्ये चालत नाही, तो असंच तोंडावर बोलल्या. आणि हे काय गोष्टी करायच्या? कोणी दम दिला हा त्यांना? अहो, ज्यांना हे स्टंटबाजीचा प्रकार करायचा त्या लोकांनीच करायला लावला. इकडे हे बघा, असं हे मी काय मोगम बोलत नाही आहे, पण सणासुदीला काळे तुम्ही साड्या घालून या असं जर तुम्ही ऑफिसमधून कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या नंबरवरून तुम्ही जर सांगत असाल तर दुर्दैवी आहे. आणि वरच्या प्रदेशचे लोक काहीत नाही, मूर्ख नाहीत, ती अभ्यासू लोक आहेत सगळे. खरं तर कार्यकर्त्यांनी थेट आंदोलनाची भूमिका घेतली, मात्र या अगोदर कोणालाही निवेदन दिलं नाही किंवा प्रदेशाध्यक्षाला आपली भावना ती कळवलेली नाही. हो, हा स्टंट ठरवून केलाय. काल 4च्या नंतर घडलेला प्रकार आहे. 2 दिवस त्याच्याकडे शिजत होता, करायचं काय. लोक म्हणले नाही करायचं, उलटा आले तर ताकद मिळते पक्षाला. आणि बाकी राहिले कोण कार्यकर्त्यांना काय माहिती का, जे दुसऱ्या फळीत तिसऱ्या फळीत आहेत, ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही, त्यांना तिकिटाच्या अपेक्षा असतात. जे पुढं काय बोलणारे जे हुजरे असतात त्यांचं त्याच्यामध्ये सांगा ना मेरिट. ज्यांना तिकीट द्यायचं त्यांना पक्ष मेरिटवरती देईल ना, ज्याचं काम आहे त्याच्यावरती देईल ना. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही पक्षाकडे. पक्ष सर्वे करतो, काही त्याच्या बाकीच्या काही गोष्टी असतात, त्या माध्यमातून जो विजयी होणारा उमेदवार आहे त्यालाच तिकीट देत असते. आणि सभागृहामध्ये माझ्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर टाळकी मोजली जातात, किती जण आहेत, किती जण निवडून आलेत, आणि नंतर त्याच्यावर कंट्रोल पक्ष करत असते. कोणी किती का असताना काय का असताना, हा सगळं प्रादेशिक पक्षाच्या गोष्टी आहेत, संघटनेच्या गोष्टी आहेत. खरं तर तुम्ही पक्षाचे उपमहापौर राहिलेले आहात. मागच्या वेळेस देखील त्या भागातून अनेक नगरसेवक निवडून आले आपल्यासोबत, तर त्यांचा देखील पक्षाची पार्श्वभूमी ही वेगळी होती. त्यावेळेस विरोध झाला आणि मग आता विरोध होतोय. काय नक्की दुतोंडी भूमिका आहे ही भाजपच्या? 100% तुम्हाला इकडे पहा, घराणेशाही राबवणे हा प्रकार आहे. पुढच्या वेळेस आता काही लोकांना असं वाटतं की मला तिकीट मिळणार नाही. आता मला सांगा, साधा प्रश्न आहे, आमच्या प्रभागामधून त्यांच्या कुणाला उभे काय प्रयत्न चालू असतील काय, तो हा प्रकार चुकीचा आहे. आज मला सांगा, पुढच्या फ्युचरच्या गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणून आत्तापासूनच त्याची बांधणी करणं किंवा काय करणं, मला माझ्या विरोधात अजून कोण करणं, हे पुढे ज्याची ऐपत ताकद आहे ते करतील, त्याला प्रदेश घेईल निर्णय काय करायचं. आणि या ज्या काही पद्धती आहेत, घराणेशाही पद्धतीने आमच्याच घरात पाहिजे, हेच पाहिजे, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता या तुमच्या लक्षात आलं असेल काय ते, कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल उमेदवार कोण आहेत. पक्षाच्या वरिष्ठांकडे काय मागणी असणार आहे? माझी मागणी असणार आहे, माने मालकांचा प्रथम प्रवेश करून घ्या. त्याच्याबरोबर येणारे जे कोणी आहेत दक्षिणमधले, मग कोणी असतील इकडे काय, जे काही येत असतील, जेवढे काही येत असतील त्यांना घेऊन बेरजेचं राजकारण करायचं. बेरजेचं राजकारण केल्यानंतर जो आकडा आम्ही 48 वरती थांबला होता मागचा, यावेळेस आम्ही 80पर्यंत जाऊ जर सगळेजण येत असतील. हा फक्त दक्षिणचाच विषय नाही आहे, शहर उत्तरचा विषय, शहर मध्यचा विषय, तिथं सुद्धा खूप लोक आलेली आहेत. तिथं सुद्धा खूप चांगल्या, मला सांगा, जो निवडून येतो, जो कॅपेबल माणसं ते येत असेल तर त्यांनी पक्ष वाढणारच ना. त्या पक्षाची प्रगतीच आहे त्यामध्ये. त्याच्यावरतीच काय मॉनिटरिंग कसं करायचं त्याची संघटना आहे ना. मी पक्ष संघटना चांगल्या प्रकारे करते, अख्ख्या जगात सगळ्यात चांगली संघटना आमची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.